सुस्वागत मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. अंतिम मेगा फायनलच्या सामन्यामध्ये विजय सज्ज झाल्यात. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक घेऊन तर हर्ष मांगे लावून स्टार्टिंग एंड फॉर द टीम वॉरियर्स. पहिल्या चेंडूवरती लॉफ केला कव्हरच्या दिशेने, आदित्य जातील चेंडूच्या दिशेने, परंतु या चेंडूवरती मिळतील धावा 2. डिक्लेअर झोनमध्ये जाणारा हा चेंडू 2 धावाने सुरुवात केली आहे. हर्ष मांगेला वॉरियर्स संघाचा ट्रम्प कार्ड राहिला आहे. 4 पैकी 4 सामने विजयी होत हा संघ अंतिम मेगा फायनलमध्ये पोहोचला आहे. दुसऱ्या बाजूला थंडर संघ पाहायला मिळतो, ज्या संघाने देखील अप्रतिम दर्जेदार बहारदार कामगिरी केली आहे. सकाळचा आजच्या सत्रातील पहिला सामना याच 2 संघांच्या दरम्यान खेळला गेला होता, जो सामना बरोबरीत सुटला होता. एकमेव सामना जो बरोबरीत सुटताना या स्पर्धेतील पाहायला मिळाला तो याच 2 संघांच्या दरम्यान. त्यांच्यामध्ये होणारी ही फायनलची लढत अत्यंत चुरशीची ठरताना पाहायला मिळेल. यावेळी चांगला चेंडू, अतिरिक्त बाउन्स, चांगली हाईट आहे विजयकडे. विजयच्या ताफ्यामध्ये सर्व प्रकारचे चेंडू आहेत. यॉकर लेंथ डिलिव्हरी तो आता आपण अनेक वेळा त्याला पाहिला आहे. लेंथ बॉल खूप चांगल्या प्रकारच्या हाताळतो. नॅचरल हाईटचा उपयोग करताना आपण त्याला पाहिला. हाय आर्म डिलिव्हरी आहे. चेंडूला कट करण्याचं देखील कसब आहे. गोल्डन स्पॉटवरून चेंडूला राईज करण्याचं कसं पाहायला मिळतं. निश्चितच नियंत्रित गोलंदाजी. मागील सामन्यात सेमीफायनलमध्ये विजय मिळवण्यात विजयचा हातभार हा सर्वाधिक मोठा महत्त्वाचा आणि त्याचमुळे तो सामनावीराचा हकदार देखील ठरला होता. या चेंडूवरती मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आहे. मंथन चेंडूच्या खाली जातोय. यावेळी देखील कोणती चूक होत नाही मंथनकडून. हर्ष मांगेला बिग फिश, महत्वाचा विकेट इथे प्राप्त करताना वॉरियर संघासाठी. विजय स्ट्राईक करतोय. मंथनची साथ पुन्हा एकदा त्याला भेटते. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण मंथनच्या माध्यमातून. या चेंडूवरती मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आहे. जातोय. यावेळी देखील कोणती चूक. या चेंडूवरती मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आहे. यावेळी देखील कोणती चूक होत नाही मंथनकडून. pretty good start by Vijay and Thunders. हर्ष मांगेला जो आतापर्यंत म्हणायचं झालं तर नक्कीच बॅकबोन राहिला होता या संघाच्या विजयामध्ये, वॉरियर संघाच्या. तर हर्ष नावाचा हा अडथळा मात्र पहिल्याच षटकात दूर केलाय. बाजूला हर्ष जागवण्यासाठी धीरज येतात त्यावेळी स्ट्रायकिंग एंडला अक्षय परमाला देखील आपण पाहतो या संघामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेत. यावेळी कॅच ड्रॉप, मितेशच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झाले. मयांक जातात त्या ठिकाणी, चेंडू अडवलाय. त्यावर 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. परंतु 2 लगातार चेंडूवरती 2 विकेट्स या देखील मॅचमध्ये पाहायला मिळू शकलं असतं. मितेशनं थोडासा सोपा झेल होता, तितका कठीण नव्हता, परंतु मितेश यावेळी कॅच ड्रॉप करताना पाहायला मिळतात. परंतु बॅकअप खूप चांगल्या प्रकारचा अनेक वेळा आपल्याला क्रिकेटमध्ये होताना पाहायला मिळत असतं. कॅच ड्रॉप होत असतात, परंतु जेवढ्या तुम्ही कॅचेस पकडणार आहात त्याच्यानंतर निश्चित त्याचा रिझल्ट तुम्हाला मॅचवरती स्कोर कार्डवरती पाहायला मिळू शकतो. यावेळी अधिक लवकर अक्षय इथे धीरज खेळताना पाहायला मिळतात. स्लोअर 1 पाहायला मिळाला, स्लोअर बाउन्सर पाहायला मिळाला. मगाशीच म्हटलं की विजयकडे वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू आहेत. त्याकडे स्लोअर 1s आहेत. विजय विरुद्ध धीरज, 2 बंधू एकमेकांच्या विरोधात सध्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे नक्कीच दोघांनाही एकमेकांचा खेळ पूर्णतः माहीत आहे. एकमेकांचे कच्चे दुवे पक्के दुवे याची पूर्णतः जाणीव आहे. त्यानुसार यावेळी मात्र निश्चितच खेळ दोघांच्या दरम्यान. यावेळी पुन्हा एकदा एक चांगला टप्पा पाहायला मिळतोय. अतिरिक्त उसळी, एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स लाल मातीच्या खेळपट्टीवरती हा जरूर आपल्याला पाहायला मिळत असतो. तो पुन्हा एकदा पाहतोय. धावसंख्या पहिल्या षटकाच्या अंती केवळ 4 धावा दाखल केवळ लागल्या आहेत. पहिल्या षटकात हर्ष मांगेल्यासारखा इनफॉर्म बॅटरला माघारी धाडलाय. केवळ 4 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा एक चांगली ब्रिलियंट आणि निश्चितच डिसेंट स्टार्ट आपल्या संघासाठी मिळवून दिली ती विजयने. विजय खऱ्या अर्थाने थंडर संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरताना आपल्याला पाहायला मिळतो. 4 नोटवरती तो सामन्याला सुरुवात करतो, ते खूप चांगल्या प्रकारचं या आधी अमोलच्या हातामध्ये चेंडू सोपवले आहेत मॅन्डेटरी पॉवर प्लेसाठी, विशेषतः लीग फेसच्या सामन्यांमध्ये. सेमीफायनलमध्ये हलकासा चेंज. समोरची बॅटिंग लाईनअप पाहता विजयच्या हातामध्ये चेंडू सोपवण्याचा निर्णय अनिकेतने गेला आणि विजयने मात्र अनिकेतला निराश केलेलं नाहीये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं. 4 धावा दाखल केवळ लागल्यात. अक्षय वर्माला अजूनही एकदाही स्ट्राईक प्राप्त झाली नाहीये या षटकात. तो अक्षय मात्र दुसऱ्या षटकात स्ट्रायकिंग एंडला येतोय. पहिला चेंडू फेस करेल यावी या सामन्यातील. गोलंदाजी भागमध्ये स्वतः संगमालक अमोल येताना पाहायला मिळतील. अमोल मागील सामन्यात थोडेसे मागले ठरले होते, परंतु तरी देखील किफायतशीर एकंदरीत पूर्णतः ओव्हरऑल टुर्नामेंटचा विचार करायचा झाला तर पहिल्या चेंडूवरती चांगला फटका.
ऑन साईडला अक्षयच्या बॅटमधून येणारा फटका पाहायला मिळतो. लॉफ्ट केलाय मिड विकेट झोनमध्ये 2 धावांसाठीचा फटका. निश्चितच हा आत्मविश्वास भरून देणारा फटका पाहायला मिळतो. अमोल लाईन अँड लेंथ याच प्रकारची राहिली आहे. रणनीती याच प्रकारची राहिली आहे. थोडेसे आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेरून चेंडूला बाहेर काढण्याचा वळवण्याचा प्रयत्न केला जातो. कधी कधी लाईन थोडीशी मिस करतात, लेग स्टिकच्या दिशेने येतात, तेव्हा मात्र फटके घेणं थोडंसं सोपं होतं फलंदाजाला आणि त्याच प्रकारचं दृश्य पाहायला मिळालं. पहिला चेंडू त्यावेळी आकुटपाचा चेंडू परंतु लाईन लेग स्टिकच्या दिशेची पुन्हा एकदा शॉर्ट आर्म जॅब. यावेळी अजून चांगल्या प्रकारे आयटीत खेळला गेलेला देखणा फटका. शॉर्ट आर्म पूल केला, सक्सेसफुल झाला 2 धावांसाठी. या 2-2च्या मदतीने 4 धावा धावफलकात ऍड होते. धावफलक जाईल तो यावेळी 8 या धावसंख्या होती. 8 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अक्षय वर्माची विकेट देखील तेवढीच महत्त्वपूर्ण असणार आहे. हर्ष मंगेला, अक्षय वर्मा या दोघांच्या माध्यमातून या संघाच्या धावसंख्येला नेहमीच आकार देण्यात आलाय. या संघाची महत्त्वाची बाजू या संघाची बॉलिंग युनिट आहे, परंतु हे फलंदाज महत्त्वपूर्ण. यावेळी स्टेप आउट झाला आणि अक्षय वर्माने व्हाट अ हिट, पॉवरफुल हिट इनटू द स्टँड, आउट ऑफ द पार्क. दॅट्स द मॅक्सिमम, ह्यूज. अक्षय वर्मा दुखापतग्रस्त आहे, एक धावपटू घेऊन मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी देखील आपल्या संघासाठी करत नाहीये, परंतु ती कसर पूर्णतः भरून काढली जाते ते फलंदाजीच्या माध्यमातून. स्टेप आउट झाले, पाळत होते. या आधीची गोलंदाजी तो देखील पाहिलेली असणाऱ्या मुलांची रणनीती त्यांची पाहिली आहे. ज्या प्रकारचे चेंडू हाताळतात सातत्याने एक त्याच प्रकारचे चेंडू हाताळतात, त्यामुळे प्रेडिक्टेबल झाले, त्याचा पुरेपूर फायदा घेतला. यावेळी मात्र मिस टाइम स्ट्रोक, टॉप 8 चेंडू हवेत. मयांक दादा चेंडू खाली, कोणती चूक होत नाहीये. इथे मात्र अक्षय होतील बाद. विकेटचं पतन. फलंदाज अक्षय बॅक टू द पवेलियन. भासा गळाला लागलाय मोठा या देखील षटकात. विकेट नंबर 2 डाऊन. टॉप 8 चेंडू हवेत. कोणती चूक होत नाहीये. बॉलिंग युनिट आहे, परंतु हे फलंदाज महत्त्वपूर्ण. यावेळी स्टेप आउट झाला आणि अक्षय वर्माने व्हाट अ हिट, पॉवरफुल हिट इनटू द स्टँड, आउट ऑफ द पार्क. त्याच प्रकारचे चेंडू हाताळतात, त्यामुळे प्रेडिक्टेबल झाले. यावेळी मात्र मिस टाइम स्ट्रोक, टॉप 8 मयांक दादा चेंडू खाली, कोणती चूक होत नाहीये. अक्षय बाद झालेत मित्रांनो. दोन्हीही सलामीवीर आता मात्र तंबूच्या दिशेने परतलेत. अमोलवरती चांगलाच हल्ला चढावला होता, परंतु अमोलने देखील उत्तर दिलंय आपल्या फिरकीच्या जाळ्यातून, अस्त्रातून. यावेळी मिस टाइम स्ट्रोक झाला, टॉपेज घेतली गेली आणि बिहाइंड द विकेट मयांक मांगेला त्या ठिकाणी कोणतेही चूक करत नाहीयेत. विकेटचं पतन जरूर झालंय. धावसंख्या दाखल आपल्याला पाहायला मिळते 14. हर्ष नायकोडी यावेळी आले आहेत. काय घडतंय मित्रांनो, निश्चितच कोणत्या प्रकारे चेंडूचा अंदाज आला नव्हता. हर्षला खेळायचं होतं ऑन साईडला, परंतु बॅटच्या पट्ट्यात येऊ शकलेला नाहीये. षष्ठांच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करताना पाहायला मिळाला. काही इंचांचा फरक, अन्यथा या चेंडूवरती देखील विकेट मिळू शकले असते, परंतु यावेळी सुदैव हर्षचा आपल्याला पाहायला मिळतं. हर्ष नायकोडी. धावसंख्या स्थिरावलेली 14 या धावसंख्येवरती. 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. स्टेप आउट होऊन खेळलेत, परंतु यावेळी निश्चितच क्षेत्ररक्षक आहेत. मंथनला आपण त्या ठिकाणी पाहतोय. हलकंसं फंबल जरूर पाहायला मिळालंय, परंतु क्विकली चेंडूवरती येत आहेत. केवळ 2 धावा चेंडूवरती जरूर प्राप्त होतील आणि या 2 धावांनी धावफलक जाईल तो 16 या धावसंख्येवरती 2 षटकांच्या अखेरीस. धरून अंतिम सत्रात या अंतिम मेगा फायनलच्या मॅचेससाठी आपण पाहतोय बरेचसे प्रेक्षक वर्ग, बराचसा प्रेक्षक वर्ग मैदानात देखील उपस्थित आहे अंतिम मेगा फायनलच्या सामन्यासाठी. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय अगदी योग्य निर्णय. जोपर्यंत आपले महत्त्वाचे फलंदाज खेळपट्टीवरती आहेत तोपर्यंत बॅटिंग पॉवर प्लेचा उपयोग करून घेणं कोणत्याही संघासाठी फलदायी ठरू शकतं. त्याचसाठी घेऊन हा निर्णय मैदानाच्या आतमध्ये आपण धीरजला पाहू शकतो. मैदानाच्या आतमध्ये आपण हर्ष नायकोडीला पाहतोय.
बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय घेतला झाला आणि दुसऱ्या बाजूने लगेचच बादशाहला एक्क्याच्या माध्यमातून उत्तर देताना आपल्याला अनिकेत पाहायला मिळतोय. आपल्या ताफ्यातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज मयांक मांगेलाच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पाहूया बॅटिंग पॉवर प्लेचा कशा प्रकारे उपयोग केला जातोय. स्विंग एनिमीज पुढ्यातून चेंडूला वळण दिलंय. मांगेलाची ही खासियत आहे. वेग आहे मयांकडे, सातत्यपूर्ण एकाच टप्प्यावरती चेंडू टाकण्याचं कसब आहे, वैविध्यता देखील आहे, चेंडूला दोन्ही बाजूला वळवण्याचं कसब आहे, अधिक वेगाने टाकण्याचं कसब पाहायला मिळतो. पेसमध्ये व्हेरिएशन करू शकतो, लेंथमध्ये व्हेरिएशन करू शकतो आणि कन्सिस्टंटली नियंत्रित गोलंदाजी. यावेळी बॅटची आउटर एज घेतली जाते. पहा थोडासा हार्ड लेंथ चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅक ऑफ लाईन चेंडू होता. आउटर एज घेतल्यानंतर चेंडू शॉर्ट टर्न रिजनमध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. एक धाव तिकडे कंप्लीट केली जाते. एका धावने स्ट्राईक इथे रोटेट होईल. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहायचं झालं तर एकाने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल ती 17 या धावसंख्येवरती. हर्ष नायकोडी यावेळी स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट मारा करताना मयांकला आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक 30 आहे. चांगला चेंडू यावेळी पाहायला मिळतोय. बीट झाले त्या ठिकाणी अमोल यष्टीरक्षक. व्हाईट बॉलचा इशारा होतो पंचांच्या माध्यमातून. व्हाईट +1 अशा प्रकारच्या 2 धावा या चेंडूवरती. लाईन बरीचशी बाहेरची, त्या ठिकाणाहून वळण देण्याचा प्रयत्न, ज्या प्रयत्नात आपण पाहतो अधिक चेंडू बाहेर जाताना ट्रॅम्प लाईनच्या पाहायला मिळाला. व्हाईट +1 अशा प्रकारच्या 2 धावा अतिरिक्त स्वरूपात या चेंडूवरती प्राप्त होतील आणि धावफलक जाऊन पोहोचेल तो 19 या धावसंख्येवरती. यावेळी अप्रतिम पहा, या प्रकारच्या चेंडूंची आवश्यकता आहे. तुम्हाला हार्ड लेंथ हिट करावी लागेल, शॉर्ट ऑफ लेंथ हिट करावे लागतील, तिथून चेंडूला वळण द्यावं लागेल, जे की मयांक सातत्यपूर्ण करत राहिलेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे. आणि यामध्ये फलंदाजाकडे तितके ऑप्शन्स राहत नाहीत. तुमच्याकडे जर फुटवर्क नसेल, तंत्र नसेल, खेळण्याचं टेक्निक नसेल, तर निश्चितच अशा प्रकारचे चेंडू खेळणं कठीण होतं आणि हेच आपण पाहतोय. यामध्ये गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. फिंगर रोल केले चेंडूवरून आणि लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजाला पाहायला मिळतो. सोडून जाणार हा चेंडू. लगातार 2 डॉट बॉल मयांक मांगेलाचे येत असताना या बॅटिंग पॉवर प्लेला कुठेही कॅपिटलाइज करू दिलं जात नाहीये. 2 एक्स्ट्रा सोडले तर निश्चितच केवळ 1 धाव खर्च केली. एकंदरीत जर 5 झालं तर या षटकामध्ये 3 धावा खर्च केले. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत मयांक मांगेलाने. पुन्हा एकदा नो टच, कट बिहाइंड विकेटची अपील, परंतु पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. यावेळी स्वर चेंडूचा इशारा येतोय. अपील हलकीशी पाहायला मिळाली. स्वर चेंडू येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. लाईन थोडीशी आता मात्र मिडल स्टिकवरून ऑफ स्टिकच्या दिशेची पाहायला मिळाली, तिथून चेंडू वळण घेताना. स्वर चेंडूच्या माध्यमातून धावसंख्या दाखलवरती 20-20. बाउन्सर पुन्हा अजून एक अस्त्र बाहेर काढलाय. बाउन्सरच्या स्वरूपात इथे मात्र डायरेक्ट हिट पंचांकडे अपील केली आहे. परंतु पंचांनी पाहूया दाद मागितली. पंचांकडे दाद मागितली आहे. काय निर्णय असेल पंचांचा हे पाहणं महत्वाचं. चांगली समजूतता त्या ठिकाणी दाखवली होती. यष्टीरक्षक अमोलच्या माध्यमातून डायरेक्ट हिट करण्यात आला होता, परंतु पंचांनी हा नाबाद घोषित केलाय. फलंदाजाला येतोय तो डॉट बॉलच्या माध्यमातून धावसंख्या दाखल करते 20-20 स्थिरावलेली. या षटकात आपण पाहतोय 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल अजूनही बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये. बॅटच्या माध्यमातून एकच धाव आलेली आपल्याला पाहायला मिळते, ती देखील आउटर एज घेऊन. यावेळी चांगला फटका, हात खोलण्याची संधी होती, पुरेपूर त्याचा उपयोग केलाय. या चेंडूवरती धावा किती मिळतील? 4 धावा. चौकार येतोय. या 4 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 24 या धावसंख्येवर. 24 धावसंख्या 24 3 षटकांच्या अखेरीस.
यावेळी थोडासा बदल रणनीतीमध्ये पाहायला मिळतो. अनिकेत शेवटचं षटक युजली टाकताना आपल्याला पाहायला मिळतो. तो अनिकेत आलाय, स्वतःला त्याने आधी इंट्रोड्यूस केलाय. कदाचित इथे हर्ष नायकोडी आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय धीरज, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ही जोडी फोडण्यासाठी, ही पार्टनरशिप तोडण्यासाठी अनिकेत स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतला असावा. पहिल्या चेंडूवरती लॉफ्ट केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे होतात पूर्ण सहजरित्या. सहज म्हणता येणार नाही, परंतु निश्चितच क्विक रनिंग बिटवीन द विकेट धीरज आणि हर्ष नायकोडीच्या माध्यमातून पाहायला मिळते. या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक चालतो. यावेळी 26 धावसंख्या 26. अनिकेत पुन्हा एकदा फ्लाईट देण्याचा प्रयत्न असेल अनिकेतचा. यावेळी थोडासा बाउन्सरचा प्रयत्न झालाय. हवेत आहे चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली जात आहेत, कोणतीही चूक होत नाहीये. कॅच इथे कंप्लीट, फलंदाज बाद, विकेटचं पतन आणि पार्टनरशिप ब्रेक. 26. अनिकेत पुन्हा एकदा फ्लाईट देण्याचा प्रयत्न असेल अनिकेतचा. यावेळी थोडासा बाउन्सरचा प्रयत्न झालाय. हवेत आहे चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली जात आहेत, कोणतीही चूक होत नाहीये. सव्वीस धावसंख्येवरती तिसरा धक्का लागताना वॉरियर संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीपला आपण पाहतोय. अनिकेत फ्लॅट डिलिव्हरी असतील, फ्लॅट ट्रॅक डिलिव्हरी असेल, कधी लेग ब्रेक, कधी गुगली, या सगळ्याचाच उपयोग करत असताना पुन्हा एकदा लेग ब्रेकचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु या चेंडूच्या लाईनमध्ये येऊ शकलेले नाहीयेत. चांगला चेंडू अनिकेतच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा एक बाउन्सरचा प्रयत्न. दोन धावांसाठीचा निर्णय, 1 फॉर दी ओव्हर. पहिली वॉर्निंग घेते बाउन्सरची. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो, 2 धावांसाठीचा फटका. या 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 30 धावा. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 लास्ट डिलिव्हरी स्टील रिमेनिंग फ्रॉम दिस ओव्हर. अनिकेत सज्ज होतोय. या स्टेपवरून घेण्याचा प्रयत्न, टॉप 8 चेंडू हवेत, अमोल त्या चेंडू खाली आणि त्या ठिकाणी वलकेश आलेत आणि वलकेशने कॅच कंप्लीट केली आहे. वा, आज वलकेशचा परफॉर्मन्स हा वाखाणण्याजोगा राहिलाय. तिसरी कॅच ही वलकेशच्या नावावर पाहायला मिळते. बाद झालेत फलंदाज शेवटच्या चेंडूवरती. 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. 30 धावा धावफलकावरती, 4 गडी बाद टीम वॉरियर्स. आणि त्या ठिकाणी वलकेश सज्ज होतोय. या स्टेपवरून घेण्याचा प्रयत्न, टॉप 8 चेंडू हवेत आणि त्या ठिकाणी वलकेश शेवटच्या षटकासाठी सज्ज होतात. पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा चेंडू हवेत, कॅच कंप्लीट. वलकेश, आज वलकेशच्या हातून एकही चेंडू निसटताना दिसलेला नाहीये. चौथी कॅच जवळजवळ आपण पाहतोय या स्पर्धेतील वलकेश आजच्या दिवसातील कंप्लीट करताना पाहायला मिळाला सक्सेसफुली. या देखील चेंडूवरती विकेट. विकेट नंबर 5. पुन्हा एकदा चेंडू हवेत, कॅच कंप्लीट. वलकेश, आज वलकेशच्या हातून
चेक माफ करा, सकाळच्या सत्रामध्ये बल्केशकडून झालेले 2 कॅच ड्रॉप आणि त्यानंतर मात्र ज्या प्रकारचा कमबॅक पाहायला मिळतोय. शीतलजी पाटील यांचं इथे आगमन झालंय. एक लेजेंडरी खेळाडू आपल्यासोबत जोडले जात आहेत. निबॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव स्विंग अँड मिस, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न मानव यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज वैभव होतील बाद. अजून एका विकेटचं पतन. वेदांत जात आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मानव यांचा आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज वैभव होतील बाद. धावसंख्या स्थिरावलेली 30 या आकड्यावरती. या षटकातील दोन्हीच्या चेंडूंवरती विकेट्स येताना पाहायला मिळत. मानव मतबंदर स्ट्रायकिंग एंडवरती आहेत, ज्यांच्याकडून अपेक्षा असतील. यावेळी चांगला फटका मानवच्या माध्यमातून. लॉंग लेगला जरूर हा फटका खेळलाय. फाईन लीगच्या दिशेने जरूर जातोय, परंतु मितील धावा 2. या 2 धावांच्या मध्ये त्याने धावफलक जाईल तो यावी. दोन धावा. 32 या ठिकाणी दरम्यान निश्चितच हा डाव समाप्त होतो. 5 धावा शेवटच्या षटकात आल्या. धावसंख्या धावफलकावरती 36 धावांचं लक्ष. 36 धावांचं लक्ष येणाऱ्या नेक्स्ट इनिंग मध्ये असणार आहे ते टीम थंडर्स संघासमोर. चेंडू हवेत आहे. मंथन चेंडूच्या खाली जातोय. यावेळी देखील कोणती चूक होत नाही मंथनकडून. दिशेने येतात तेव्हा मात्र फटके घेणं थोडंसं सोपं होतं फलंदाजाला, आणि त्याच प्रकारचं दृश्य पाहायला मिळालं. पहिला चेंडू यावी आकुटपाचा चेंडू, परंतु लाईन लेग स्टिकच्या दिशेची पुन्हा एकदा शॉट आमच्या यावी अजून युनिट आहे, परंतु हे फलंदाज मग तो पुन्हा यावी स्टेप आउट झाला आणि अक्षय वर्माने व्हाट अ हिट, पॉवरफुल लेट इनटू द स्टँड, आउट ऑफ द पार्क. त्याच प्रकारचे चेंडू हाताळतात, त्यामुळे प्रेडिक्टेबल झाले, त्याचा पुरेपूर फायदा घेतला. यावेळी मात्र विस टाइम स्ट्रोक, टॉप 8 चेंडू हवेत. मयंक दादा चेंडू खाली, कोणती चूक होत
बाउन्सर पुन्हा अजून एक अस्त्र बाहेर काढलाय बाउन्सरच्या स्वरूपात इथे मात्र डायरेक्ट हिट पंचांकडे अपील केली आहे परंतु ती देखील आउटर एज घेऊन यावी चांगला फटका हात खोलण्याची संधी होती पुरेपूर त्याचा उपयोग केलाय या चेंडूवर 26 अनिकेत पुन्हा एकदा फ्लाइट देण्याचा प्रयत्न असेल अनिकेतचा यावी थोडासा बाउन्सरचा प्रयत्न झालाय हवेत आहे चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली जात आहेत कोणतीही चूक होत नाही सज्ज होतोय या स्टेप ओढून घेण्याचा प्रयत्न टॉप एज चेंडू हवेत अमोल त्या चेंडू खाली आणि त्या ठिकाणी वलकेश समोरच्या षटकासाठी सज्ज होत आहेत पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा चेंडू हवेत कॅच कंप्लीट वलकेशच्या आतून स्विंग अँड मिस स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न मानव यांचा आपल्याला पाहायला मिळतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज वैभव होतील बाद अजून एका विकेटचं पतन निकडे आपण वळणार आहोत मित्रांनो लक्ष आहे 36 धावसंख्येचं अनिकेत आणि मितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये थंडर संघासाठी सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज देखील सज्ज झालाय मॅन्डेटरी पॉवर प्ले साठी वेदांत एक अपकमिंग यंगस्टर वेदांतला आपण पाहतोय अनिकेत मितेश आणि वेदांत मॅन्डेटरी पॉवर प्ले लक्ष 36 धावसंख्येचं पहिल्या सामन्यात आपण पाहिलं होतं आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यात हेच लक्ष होतं अशाच प्रकारचं लक्ष होतं ज्या लक्षात सामना बरोबरीत सुटला होता पाहूया यावेळी कशा प्रकारचा निर्णय राहतो कशा प्रकारचा रिझल्ट लागतो कारण की विजयी संघ सरळ ठरणार आहे तो या MPL सीझन 5 चा चॅम्पियन महाविजेता संघ ये पहिल्या चेंडूवरती एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो 2 धावांनी सुरुवात चांगल्या नोटवरती केली अनिकेतने वेदांच्या विरोधात पुढचा चेंडू खोलवर डब्याचा चेंडू ब्लॉक हॉल डिलिव्हरी चांगला चेंडू पाहायला मिळाला कमबॅक करताना वेदांत पाहायला मिळतोय दर्जेदार गोलंदाजी वेदांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान राहिली आहे पहिलं षटक वारंवार त्यांनी हाताळलंय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक विश्वास दाखवला अक्षयने खूप चांगल्या प्रकारचा होता अक्षय एक चांगला गोलंदाज असताना आज दुखापतग्रस्त आहे त्यामुळे गोलंदाजी करू शकणार नाहीये तरी देखील या संघाने ज्या प्रकारे खेळ केला हा कौतुकास पात्र आहे यावेळी चेंडू हवेत आहे लॉफ्ट केला चेंडूला कव्हरच्या डोक्यावरून घेण्याचा प्रयत्न एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न होईल सहजरित्या 2 धावा इथे पूर्ण होतात त्या ठिकाणी आपण आयुषला पाहतोय बिझी राहिलाय आयुष वरीय संघाच्या माध्यमातून जर क्षेत्ररक्षणाचा विचार करायचा झाला तर कव्हर पॉइंट रिजन या ठिकाणी असेल अथवा एक्स्ट्रा कव्हर रिजन या ठिकाणी वारंवार आपण पाहतोय इन ॲक्शन मध्ये आयुषला सातत्याने या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावेळी 4 या धावसंख्या होती 36 धावांचं लक्ष जे समोर असताना पहिल्या षटकात मॅन्डेटरी पॉवर प्लेचा उपयोग करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल यावेळी ऑन ड्राईव्ह केला जातो आणि गॅप धाडून जरूर भेटला गेलाय लॉंगॉनच्या दुसरे क्षेत्ररक्षक होते आपण त्या ठिकाणी हर्ष मांगेलाला पाहतोय त्वरेने गेली चेंडूवरती एकच धाव या चेंडूवरती प्राप्त होते एका धावेने धावफलक जाईल तो यावी 5 या धावसंख्येवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न मिस्टर स्ट्रोक चेंडू हवेत हर्ष मांगेला चेंडू खाली कोणती चूक होणार नाहीये विकेटचं पतंग निमितेश मात्र बाद होतील पहिल्या चेंडूवरती गोलंदाजचा शिकार धावसंख्येवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न मिस्टर स्ट्रोक चेंडू खाली कोणती चूक होणार नाहीये पहा वेदांतने या देखील सामन्यात इम्प्रेस केलंय इम्प्रेसिव्ह राहिलाय वेदांत ज्या प्रकारची कामगिरी वेदांतने केली आहे
अमोल आणि अमोल येतात संघ मालक यावी बॅटिंग मार्कवरती अनिकेतला साथ देण्यासाठी थोडासा बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंज पाहायला मिळतोय. मयांकच्या ऐवजी अमोलला पाठवलं जातं आणि पहिल्यांदा असं झालं थंडर संघाचं की पहिल्या षटकात विकेट गेली आहे. ही पार्टनरशिप ब्रेक झाली. पहिल्या चेंडूवरती बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले ते फलंदाज मितेश वेदांत पहिल्या षटकामध्ये ते यश प्राप्त करताना. टॉट बॉलने या षटकाची केली आहे सांगता. वडन स्पेल च्या प्रकारे सुरुवात केली. केवळ 5 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट प्राप्त करत असताना या सामन्यात आपल्या संघाला पुन्हा एकदा चांगल्या सुस्थितीमध्ये आणून ठेवण्याचं काम केले ते टीम अर्थातच वेदांतने वॉरियर्स संघाला. 4 षटकांचा खेळ असेल शिल्लक. यानंतर विजयासाठी आवश्यक असणार आहे त्या अजूनही 31 धावा 31 रन्स ऑन दी स्कोर. 31 रन्स आर रिक्वायर्ड फ्रॉम रिमेनिंग लास्ट 4 ओव्हर्स. 24 डिलिव्हरीज आर देअर. 24 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. सेकंड ओव्हरसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तो हर्ष नायकोटी. पहिल्या सामन्यातील सामन्याचा हकदार झाला होता हर्ष. तोच हर्ष त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. सातत्याने फुलरलाईन चेंडू टाकणं यॉर्कर्स हाताळणं हे हर्षच्या गोलंदाजीमधील वैशिष्ट्य. सुरुवात केली हर्षने या षटकाची. एक एक्स्ट्राच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या धावफलकामध्ये जाईल ती 6 या धावसंख्येवरती 6 या आकड्यावरती. प्रमुख अतिथी म्हणून काही क्षणातच आपल्याला मित्रांनो या संपूर्ण अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्राचे भाग्यविधाते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सन्माननीय विधानसभा संघटक सनेज मानाजी कदम साहेब आपल्यासोबत जोडले जाताना पाहायला मिळणार आहेत. 3 धावा या चेंडूवरती जरूर प्राप्त होतील. निश्चितच ओव्हरच्या स्वरूपात 2 धावा आणि 1 सिंगल इथे कंप्लीट केली. त्यामुळे 3 धावा या चेंडूवरती जरूर प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला एक चांगला फटका अमोलच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतो. 2 धावा निषेध या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. हर्ष विरोधातील हा हल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जात होते. यावी 11 या धावसंख्येवरती 11 रन्स ऑफ द स्कोर कार्ड. अंतिम 17 येऊन पोहोचलेली स्पर्धा. शेवटचा सामना चेस आहे 36 धावसंख्येचा. खूप चांगल्या प्रकारे प्लेस केल्या चेंडूला त्या ठिकाणी आयुष्या माध्यमातून ही मिसफिल्ड पाहायला मिळते. रेअर पाहायला मिळालेच पण 2 धावा या देखील चेंडू होती. क्लेवर बॅटिंग स्मार्ट बॅटिंग बाय बोथ कॅप्टन अँड टीम ओनर अमोल आणि अनिकेत यांची जोडी चांगल्या प्रकारे यावी कामगिरी करत असताना या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 13 या धावसंख्येवरती 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. टॉप एज बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. अक्षय चेंडूच्या खाली जात असताना कॅच होऊ शकलेला नाहीये परंतु 1 धाव निश्चितपणे प्राप्त होते. 1 धाव घेतली अनिकेतने तिकडे रेस घेतलेली नाहीये. माघारी धाडलं अमोलला. एका धावते समाधान मानतील. स्ट्राईक इथे रोटेट होते. एका धावेने या चेंडूवरती 1 धाव मिळेल. धावफलक जाऊन पोहोचेल तो 14 या धावसंख्येवरती. चौदा धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
शेवटचे 2 चेंडूच्या षटकातील शिल्लक असतील. चांगला फटका पाहायला मिळतो. पहा वाट पाहिली चेंडू येण्याची आणि अंतिम क्षणी मात्र पॉईंटच्या डोक्यावरून हा फटका खेळलाय. इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न. लो रिस्क फटके आपल्याला पाहायला मिळतात. ऑन द राईज कनेक्ट केलेला एक तंत्रशुद्ध टेक्निकली करेक्ट फटका. कोणताही अपकमिंग युवा यंगस्टरसाठी खूप चांगल्या प्रकारचं प्रात्यक्षिक. दरम्यान मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे ते निश्चितच मी मगाशीच म्हटलं ज्यांची आपण वाट आतुरतेने पाहतोय. अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्राचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभा संघटक आणि त्यांना मानाचा मुजरा देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय MPLचा संपूर्ण परिवार आणि अनिकेतच्या बॅटमध्ये येणारा हा दिमागदार षटकार देखील. मोस्ट वेलकम मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे संजयजी मानाजी कदम साहेबांचं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्राचे सन्माननीय विधानसभा संघटक आणि त्याच सोबतच आपण पाहतो या ठिकाणी रायगड जिल्हा प्रमुख. मोस्ट वेलकम सर. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मस्त मजेत सर. त्याचबरोबर शाखा प्रमुख दीपकजी सनसाहेब देखील यांचं देखील आगमन झालंय. लक्ष द्या. सर्व मान्यवरांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो या ठिकाणी. MPL मोरागाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून शेवटचा अंतिम मेगा फायनलचा सामना आपण पाहतो आपल्या समोर रंगताना. मोरागाव थंडर्स विरुद्ध मोरागाव वॉरियर्स. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय इथे घेण्यात आलाय लगेचच. या तिसऱ्या षटकामध्ये ज्या ठिकाणी षटकार आलाय अनिकेतच्या बॅटमधून त्यानंतर लगेचच बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय धावसंख्या दाखल आपल्याला पाहायला मिळते ती 22. या बॅटिंग पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न असेल परंतु आतापर्यंत एकाही षटकामध्ये एकाही सामन्यामध्ये बॅटिंग पॉवर प्लेला कॅपिटलाइज करून दिले नाही हर्ष मांगेले. त्याचा हा रेकॉर्ड अबाधित राहील का हे मात्र जरूर जरूर सांगून देणार आहे पुढचे काही चेंडू. पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. एखादा टेनिस प्लेअर ज्या प्रकारे आपला रॅकेट चालवतो त्या प्रकारे ती बॅट चालवण्याचा प्रयत्न अमोल यांनी केला परंतु लाईन मध्ये चेंडू जाऊ शकलेला नाहीये. डॉट बॉल षटकाची सुरुवात केली. निश्चितच हर्ष मांगेलाचा रेकॉर्ड हा खूप चांगल्या प्रकारचा बॅटिंग पॉवर प्ले मध्ये राहिलेला आहे आणि हे षटक देखील महत्वपूर्ण ठरेल. पॉईंटच्या दिशेने खेळला गेलेला फटका. काही काळ चेंडू हवेत जरूर होता परंतु या चेंडूवरती 2 धावा रोखू शकलेला नाहीये. 2 धावांच्या माध्यमातून धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल 24 या धावसंख्येवरती. लक्ष आहे ते 36 धावसंख्येचं. 36 रन्स आर रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 24 धावा धावफलकावरती आणि हे षटक सर्वाधिक महत्वाचं राहील मित्रांनो या सामन्याचं अशाने दिशा ठरवणार. डाऊन द लेग स्टिकची लाईन. 16 चेंडूचा इशारा तो पंचाच्या माध्यमातून व्हाईट बॉल कॉल केला. या एक्स्ट्राज मात्र थोड्याशा वेदनादायी ठरू शकतात वॉरियर संघाला. 25 धावा धावफलकावरती. 11 धावांची या ठिकाणी आवश्यकता असणार विजयासाठी. येणारे चेंडू मात्र शिल्लक असणार आहेत ते अजूनही 16. पुन्हा एकदा कट केला चेंडूला. बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जात आहेत. चेंडूची अडवणूक करतील त्यावर 2 धावा सहजरित्या ते पूर्ण होत आहेत. सुरेख. पण नॉन स्ट्रायकिंग एंडला अनिकेत सातत्याने राहिला तरी दुसऱ्या बाजूने अमोलच्या बॅटमधून खूप चांगल्या प्रकारच्या धावा येतात. खूप चांगल्या प्रकारची पार्टनरशिप इथे बिल्ड झाली. पहिला विकेट जरूर स्वस्तामध्ये माघारी परतला होता. पहिल्या षटकात तो धक्का लागला होता परंतु त्यानंतर चांगला कमबॅक. या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 27. 27 या धावसंख्या होती. विजयासाठी या ठिकाणी आवश्यक असणार आता 9 धावा आणि येणारा चेंडू जर समीकरण पाहायचं झालं तर तब्बल निश्चितच 15 चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. 15 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. स्टेप आउट झाले. मिस टाइम स्ट्रोक. स्लिप कॉरिडॉर अर्थात गली रिजन मध्ये इथे मात्र बाद होतील. शॉर्ट टर्मिनल रिजन मध्ये कॅच कंप्लीट होतोय. फलंदाज अमोल इथे होतात बाद. यश प्राप्त केलंय हर्ष मांगेलेने. पुन्हा एकदा कमबॅक केलेला आपल्याला पाहायला मिळतंय. स्टेप आउट झाले. मिस टाइम स्ट्रोक. स्लिप विकेट्स. विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयंक मांगेला येताना पाहायला मिळतात आणि मयंकला याचसाठी फिनिशिंग टचसाठी ठेवला होता पाठीमागे. मागील सामन्यात देखील येऊन हँडी इनिंग खेळला. सामन्यामध्ये विजय मिळवून आपल्या संघाला देऊन गेला जवळजवळ तोच मयंक पुन्हा एकदा. आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कॉट बेंड विकेटची अपील आणि इथे अपील उचलून धरली आहे.
बॅक टू बॅक 2 सलग धक्के या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करताना या देखील सामन्यात बॅटिंग पॉवर प्ले मध्ये हर्षने मात्र आपली जादू विरखवली. ह्या 2 बॅक टू बॅक विकेटमुळे आता मात्र प्रेशर अंडर प्रेशर येताना पाहायला मिळेल थंडरचा संघ. अनिकेत गुरव वरती मात्र आता एक्स्ट्रा प्रेशर येताना आपल्याला पाहायला मिळू शकतं, कारण अजूनही सामना समाप्त झालेला नाहीये. या ठिकाणाहून विजयासाठी आवश्यक आहे त्या 9 धावा, 1 विकेटची आवश्यकता आहे. परंतु निश्चितच धावा जरी 9 असल्या तरी अजूनही चेंडूंचं कुशन बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळतं. 13 चेंडू जागे शिल्लक आहे, 9 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य येताना आपल्याला पाहायला मिळतोय. गतवर्षी मी काल देखील उल्लेख केला की आदित्यच्या माध्यमातून लोअर ऑर्डर मध्ये काही चांगल्या इनिंग्स आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या, इम्पॅक्टफुल इनिंग्स पाहायला मिळाल्या होत्या. त्यामुळे निश्चितच त्याचा देखील उपयोग केला जाईल. शेवटचा चेंडू बॅटिंग पॉवर प्लेच्या या षटकातील असणारा महत्वपूर्ण चेंडू असणार आहे. हॅट्रिक ऑन हॅट्रिक असेल तो गोलंदाज हर्ष मांगेला. या देखील सामन्यात 2 विकेट्स घेत असताना आपल्याला हर्ष पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, ऑन साइडला खेळलाय, टॉप पिच आहे, झेल होऊ शकेल का? तर नाही, झेल झालेला नाहीये. या चेंडूवरती येत आहे धावा 2 आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक झालतोय 29 धावसंख्या होती. लक्ष आता मात्र येऊन टेपल्या 7 धावसंख्या होती. 7 धावांची आवश्यकता, 2 ओव्हर 7 धावांची आवश्यकता विजयासाठी थंडर संघाला. अर्थातच विजय नाही तर चॅम्पियनशिप महाविजेता ठरण्यासाठी या MPL सीझन 5 चा अंतिम मेगा विजेता ठरण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. 12-7. चेक. चेक. 12 चेंडू जागे शिल्लक मित्रांनो. या ठिकाणी 7 धावांची आवश्यकता असणार आहे. पुढील षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज धीरज. त्या धीरजने या आधी 2 सामन्यांमध्ये दोन्ही सामने आपल्या संघाच्या विजयामध्ये निश्चितच मोलाचा वाटा उचलला होता. तो धीरज पहिल्या चेंडूवरती चांगला फटका बॅकफुटवरून यावी कव्हरच्या डोक्यावरून खेळला गेलेला पंच पाहायला मिळतोय. 2 धावांसाठीचा फटका येतो अनिकेतच्या बॅटमधून. या 2 धावांच्या मध्ये 2 धावसंख्या धावफलकावरती 31 अजूनही विजयासाठी या ठिकाणाहून 5 धावांची आवश्यकता विजयासाठी. 5 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम रिमेनिंग 11 डिलिव्हरीज. मोरागाव थंडर्स विरुद्ध मोरागाव वॉरियर्स अंतिम मेगा फायनलचा सामना. अनिकेत बॅकफुटला येत आहेत, खूप चांगल्या प्रकारे कव्हरच्या दिशेने हा गॅप भेदून काढलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रिस्की होऊ शकतो का? तर नाही. क्विक लेग्स बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाले. आदित्यचे त्या ठिकाणी फ्रेश लेग्स आहेत, त्याचा पुरेपूर उपयोग या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो 33 धावसंख्येवरती. आणि अनिकेत तिकडे स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. 3 धावांची आवश्यकता आहे. यानंतर या चेंडूवरती पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतो शॉर्ट थर्मन रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होत आहेत. सिंगल 1 धावेची आवश्यकता, अंतिम 1 धावेची आवश्यकता असणाऱ्या विजयासाठी. विनिंग रन येत असताना ही मॅच जिंकली आहे थंडर संघाने. अनिकेतने मात्र आपल्या संघाला मिळवून दिला हा विजय. अप्रतिम दर्जेदार. तर आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे जाणार, ज्या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय मित्रांनो, तो आपले प्रमुख अतिथी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय जमानाजी कदम साहेब. दरम्यान मॅच थंडर संघाच्या माध्यमातून जिंकली जाते. सन्मान जरूर झालाय.